राज ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केली की पर्टिक्युलर धर्माच्या लोकांना टार्गेट केलं जात आहे आणि त्यांनी पण जे दुबार मतदार आहे मुस्लिम त्यांची नावं वाचून दाखवली, जे साकोलीमध्ये आहे, कर्जत जामखेडमध्ये आहे. आशिष शेलारांचं म्हणणं बरोबर आहे. कामठीमध्येही अनेक 75 बूथ आमच्याकडे असे आहेत जे मुस्लिम परिवाराचे आहेत. त्यामध्येही 4-4 10, 5-5 10, 6-6 10 दुबार मतदार आहे. यापूर्वीच आम्ही निवडणूक आयोगाला सांगितलं की जे ॲडिशन झाले आहे पण डिलिशन होत नाही आहे आणि ॲडिशन 1, 2, 3, 4 ठिकाणी जिथे इथे जो व्यक्ती राहायला गेला तिथे इथे ॲडिशन होत गेले पण डिलिशन मात्र झाले नाही. त्यामुळं कामठी असेल, मालेगाव असेल, अशा ठिकाणी परवा सिल्लोडमध्ये 800 नावं दुबार आहेत. सिल्लोडमध्ये, मालेगावमध्ये जवळपास 1300 नावं दुबार आहेत. कामठीमध्ये जवळपास 8000 नावं तिबार आहेत. त्यामुळं जवळपास या राज्यामध्ये सर्वच ठिकाणी दुबार तिबार नावं आले आहेत, कारण ॲडिशन झाल्या, डिलिशन झाले नाही आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी याबद्दल हायकोर्टमध्ये केस केली होती आणि हायकोर्टमध्ये आम्ही मागणी केली होती की डिलिशन करा जे दुबार नाव आहे. आणि दुबार नावं हे काढण्याकरता आमचाही प्रयत्न होता. पण जेव्हा 31 खासदार जिंकले महाविकास आघाडीचे, ती लोकसभेची यादी आणि तीच लोकसभेची यादी विधानसभेत आली. मग लोकसभेच्या यादीवर उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीने 31 सीट लढल्या आणि त्या जिंकल्या. त्यांचा परभणीचा खासदार निवडून आला, नाशिकचा खासदार निवडून आला. त्यांचे खासदार ज्या यादीवर निवडून आले त्या यादीवर ते आक्षेप घेत आहेत. आणि विधानसभेची नवीन यादी नाही आहे. लोकसभेमध्ये जी यादी निवडणूक आयोगाने त्या निवडणुकीला वापरली लोकसभेच्या, तीच यादी विधानसभेला आहे. आणि तीच यादी आता नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदमध्ये येते आहे. तरी आयोगाने त्यांना ऑब्जेक्शन घेण्याकरता वेळ ठेवलेली आहे, प्रभागामध्ये, जिल्हा परिषद गटामध्ये आणि नगरपालिका गटामध्ये. आणि त्यामुळं निवडणूक हरल्यापूर्वीच हरलेल्या मानसिकतेमध्ये उद्या निवडणूक हरल्यावर कारण शोधताय उद्धव ठाकरे. कारण जर आज कारण शोधलं नाही तर उद्या हे विचारतील लोक, तुम्ही युती केली म्हणजे राजजी आणि उद्धवजी एक आले तरी हरले, राजजी उद्धवजी एक आले तरी हरले. आणि मग कार्यकर्त्याला काय सांगायचं, मतदाराला काय सांगायचं, आपली लीडरशिप कशी प्रूव्ह करायची, आपल्या लीडरशिपला डाग कसा लागणार नाही, याकरता केलेलं हे केविलवारा प्रयत्न आहे. परवाचा मोर्चा आणि आता हे जे स्टेटमेंट सुरू आहे हे केवळ आपलं स्वतःचा पक्ष आणि राजकारण आणि कार्यकर्ते टिकवण्याकरता करतात आहे. उद्धव ठाकरे असंही म्हटले की आम्ही निवडणूक आयोगावर टीका करतो, भाजप उत्तर का देते नाही. ते भाजपवर टीका करताय ना, निवडणूक आयोगावर टीका कुठं करताय तुम्ही? निवडणूक आयोगावर टीका करा ना. 31 खासदार निवडून आले. तुम्ही 31 खासदार ज्या दिवशी तुमचे निवडून आले दुसऱ्या दिवशी प्रेस का नाही घेतली आपण? दुसऱ्या दिवशी का नाही म्हटलं की आमचे 31 खासदार त्या मतदार यादीवर निवडून आले, याच मतदार यादीवर ते चुकीचे आले? सांगा उद्धव ठाकरेंनी, आता बोला उद्धव ठाकरेंनी की आमचे खासदार चुकीच्या मतदार यादीने निवडून आले आहेत, आमचे खासदार हे वोट चोरी करून निवडून आले आहेत. हे का बोलत नाहीये? जेव्हा विधानसभेत आमचे आमदार निवडून आले ते वोट चोरी झाली, मतदार यादी दुबार झाली. आणि तुमच्या यादीचं काय झालं? 31 खासदाराच्या मतदाराचं तेवढ्या त्या निवडणुकीचं काय झालं हे जरा सांगितलं पाहिजे. खोटारडेपणा सोडला पाहिजे. वस्तुस्थितीच्या आधारावर त्या ठिकाणी काम केलं गेलं पाहिजे. आणि याच मानसिकतेमध्ये उद्धव ठाकरे जर राहिले पुढचे 25 वर्ष यांची महाविकास आघाडी कधी जनतेमध्ये निवडून येणार नाही, हे पराभवाच्या मानसिकतेमध्ये आहेत. तुम्ही म्हटले की कामठी, मालेगाव या ठिकाणी सिल्लोड तिबार मतदार आहे, दुबार मतदार आहे. तुमच्या मतदारसंघात तुम्ही 8000 मतदार सांगितलं. याच्या विरोधात काय भूमिका असणार आहे भाजपची भविष्य काळात? आम्ही ऑलरेडी भारतीय जनता पक्षाने नेहमीच निवडणूक आयोगाकडे, मी स्वतः लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्रुटी आहेत, त्या दुबार आहेत, तिबार आहे, याकरता मी, आशिष शेलारजी, किरीट सोमयाजी आम्ही निवडणूक आयोगाकडे गेलो, केंद्रीय निवडणूक आयोगाला जाऊन भेटलो आणि त्या ठिकाणी पूर्ण मांडलं
आज कामठीमध्ये 8,000च्या वर नाव दुबार आहेत, मालेगावमध्ये आहेत, सिल्लोडमध्ये आहेत, नगरमध्ये आहे, अहिल्यानगरमध्ये आहेत. यापूर्वीच तक्रारी केल्या आहेत. आणि त्यामुळं एक स्पेसिफिक एका समाजाला टार्गेट करण्याचं काम आणि त्यांचे नाव वाचून दाखवण्याचं काम राजसाहेब, उद्धवसाहेब करतात आहे. जरा एखादे नाव जरा चेक करा. तुम्ही एक तरी नाव वाचून दाखवलं का? कामठीमधलं, मालेगावमधलं, सिल्लोडमधलं, अहिल्यानगरमधलं, फुलंब्रीमधलं एक तरी नाव वाचून दाखवलं का की ज्या ठिकाणी दुबार, तिबार, चौबार नाव आहेत? तुम्ही या ठिकाणी हिंदू धर्माचे नाव वाचून दाखवतायत. या ठिकाणी जातीवादाचं बीज पेरतायत. आणि त्यामुळे मला असं वाटतं निवडणुकीचे मतदानांना करता लांगून चालन करण्याकरता या ठिकाणी हा फेक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न आहे. मतदाराचं लांगून चालन करणे, कुणा धर्माचं, समाजाचं लांगून चालन करण्याचा प्रयत्न आहे. लोकसभा निवडणुकीत फेक नॅरेटिव्ह तयार करण्यात आलं होतं, त्यावरती निवडणूक झाली. आताही तेच प्रयत्न महाविकास आघाडीकडून सुरू आहे असं वाटतंय का? नाही, मला सांगा की तुम्ही खासदार निवडून आले, खासदार जे निवडून आले महाविकास आघाडीचे, ज्या यादीवर आले ती यादी चुकीची आहे का? ती यादी दुबार तिबार नाही आहे का? कुठली यादी आहे लोकसभेची? हीच यादी आहे ना. हाच मदर रोल आहे ना. हाच मदर रोल आहे, दुसरा मदर रोल नाही आहे. लोकसभेच्या निवडणुकीचा हाच मदर रोल विधानसभेत होता. हाच मदर रोल या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये येतात आहे. आणि त्यामुळं मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे, खरं तर हे खोटारडेपणा, पुन्हा फेक नरेटिव्ह, पण यातनं लोक आता बाहेर निघालेले आहे. लोक हे डबल इंजिन सरकारच्या मागे उभे आहे. मोदींच्या नेतृत्वामध्ये विकसित भारत, देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये विकसित महाराष्ट्र, एकनाथजी, अजितदादा, देवेंद्रजींची महायुती, यालाच 51% मतं मिळणार आहे. आणि म्हणून त्यांनी सर्वे केला आहे. उद्धव ठाकरेजींनी सर्वे केला आहे, काँग्रेसच्या नेत्यांनी सर्वे केला आहे आणि शरद पवार साहेबांनी सर्वेक्षण केलं आहे. महाराष्ट्रामध्ये त्यांचे लोक फिरले आहेत. त्यांना हे सांगण्यात आलं आहे की महायुती जिंकतात आहे, तुम्ही जिंकत नाही आहे. काहीतरी असं करा की तुमचा पक्ष, तुमचे कार्यकर्ते पुढं या ठिकाणी तुमच्याकडे राहिले पाहिजे. तुमचं नेतृत्व, किमान तुमची लिडरशिप तरी कायम ठेवा. आतापासून लोकांना सांगणं चालू करा मतदार याद्या चुकीच्या आहेत, मतदार याद्या बिघडल्या आहेत. आणि त्यामुळं त्या आपलं वर्चस्व, आपली लिडरशिप कायम करण्याकरता हे लोक काम करतात. कारण की सगळे नावं घेतले राज ठाकरेंनी ते हिंदू धर्माचे आहेत, त्यांना बदलून काढून दुबार मतदान केलं असं ते म्हटले. मुस्लिम मतदारांची नावं सांगत आशिष शेलारांनी वोट जिहादचा आरोप केला. मी तेच सांगतोय, आशिष शेलारांनी लावलेला आरोप बरोबर आहे. मी सांगतो कामठीमध्ये, मी सांगतो मालेगावमध्ये, सिल्लोडमध्ये, बऱ्यापैकी ठिकाणी, म्हणजे काही ठिकाण तर असे आहेत लोकसभा आणि विधानसभेमध्ये की 600 मतं काँग्रेस, 1 मत भाजपा. माझ्याकडे 75 बूथ कामठीमध्ये, त्यापैकी 65 बूथ असे आहे 600 मतं काँग्रेस, 8 मतं बीजेपी, 400 मतं काँग्रेस, 14 मतं बीजेपी. 65 बूथवर या पद्धतीचं मतदान झालं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये तुम्हाला दिसेलच, तुम्ही लोकसभेचे निकाल बघा, स्पेसिफिक बूथ एक आमच्यावर राग काढल्यासारखे बूथ आहेत. म्हणजे हिंदू धर्मीयाचे जे बूथ आहेत किंवा मागासवर्गीयाचे बूथ आहेत, या बूथवर हा राग दिसत नाही. पण एक प्रकारचा आमच्या विरुद्ध असा त्या ठिकाणी राग तयार करण्यात आला आहे जसे आम्ही सर्व धर्माच्या विरुद्ध आहेत. आणि त्यामुळं एक प्रकारचा जिहाद वोटच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्या धर्मामध्ये आणि समाजामध्ये केला आहे. उद्धव ठाकरेंनी बोलताना एक असा प्रयोग केला, शब्द प्रयोग केला की शेलारांनी मुख्यमंत्र्यांना पप्पू आहेत असं ठरवलं आहे, असं सिद्ध केलेलं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे स्वतःच राहुल गांधीच्या भूमिकेमध्ये आहे. मागे आदित्य ठाकरेजींनी राहुल गांधीचा पाळा वाचला. आता राहुल गांधीचं स्वीकारलं आदित्य ठाकरेंनी आणि राहुल गांधीचंच वर्तन स्वीकारलं उद्धव ठाकरेंनी. पप्पू कोण आहे तुम्हाला माहीत पडलं. महाराष्ट्राला माहीत आहे पप्पू कोण आहे. राहुल गांधीचा लांगून चालन करणारे, काँग्रेसचं लांगून चालन करणारे, राहुल गांधीच्या नक्षे कदमवर चालणारे लोक हे खरे पप्पू आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्राचे पप्पू तुम्हाला माहिती आहे कोण आहे. शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांना पैसे मागितल्याचा आरोप आहे ते नरखेड तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी करत तहसीलदार
आमदारांना तक्रार दिली. ग्रामसेवकांकडनं जे लोक पैसे देतील त्यांना शासनाच्या निकषानुसार पैसे भेटतात, जे देतील नाही त्यांना तोकडी रक्कम दिली जाते, अशी तक्रार शेतकऱ्यांनी नरखेड तहसीलदारांनी. त्याचा ऑडिओ व्हायरल झाला आणि तो ऑपरेटर आहे तिथला त्या नरखेड तालुक्यातला, त्याच्यावर काही कारवाई होईल का चौकशी करून? जर चौकशीमध्ये 24 तासाच्या आत चौकशी होईल, नरखेड तहसीलदारची आणि जो ऑडिओ क्लिप आहे त्याची चौकशी होईल 24 तासाच्या आत, आणि त्यात कोणी जर आढळला तर त्याच्यावर कारवाई होईल. वाडा येथे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या 7 एकरासाठी फक्त 2 रुपये 30 पैसे टक्के जमा झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. तुम्ही पीक विम्याचं बोलताय. त्या पीक विम्याची रक्कम चुकीची त्या ठिकाणी गेली की ते आम्ही तपासतोय, की कोणतरी ते टीव्हीवर दाखवलं ते तपासतोय. खरंच तेवढ्या रुपयाचा चेक गेलाय का? कारण जुने चेक दाखवून शेतकऱ्याच्या नावाने आता खोटारडेपणा काही चालू आहे. मला ती पावती तपासावी लागेल, ती खोडतोड करून तयार केली आहे का, की ते खरीच त्या ठिकाणी यावेळीची आहे, यावेळीची असेल तर ते चुकीच्या कशी गेली हे तपासावं लागेल. जुनी असेल तर काही डेट टाकली, चेक चेंज केली का, किंवा आताची असेल तर मग त्या अधिकाऱ्यांनी का असं केलं हे जर आम्ही तपासणार आहे. 15-16 पावत्या आमच्याकडे आल्या आहेत. पक्षप्रवेश झाले, निवडणुका आहे पुढच्या काळात, ग्रामीण मधले काँग्रेसचे लोक तुमच्याकडे येतात सोडून. महाराष्ट्रात असे काही धक्के आहे भविष्यात 2-4-5 दिवसात? मी परवा ब्रह्मपुरीमध्ये गेलो, तिकडे विखार नावाच्या एका प्रमुख पदाधिकाऱ्यांनी, जे वडट्टीवारचे एकदम खास होते, उजव्यात होते, त्यांनी पक्षप्रवेश केला हजारो कार्यकर्त्यासहित. मग मी सावली, वडट्टीवारजीच्याच मतदारसंघात सावली तिथे गेलो, तिथे तर 500 कार्यकर्त्यांनी राहुल बोम्मावारसहित पक्षप्रवेश केला. काल बाबूरावजी झाडे काँग्रेसचे नेते यांचा मुलगा यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. उमरेडमध्ये राजेंद्र मुळकाला सोडलं. इकडे आज खापामध्ये आणि त्या ठिकाणी रामटेकमध्ये काँग्रेसमधनं मोठे पक्षप्रवेश झाले. काँग्रेसमध्ये आता कोणी राहायला तयार नाही. कारण काय की नाना पटोलेचा चेहरा वडेट्टीवार बघत नाही, वडेट्टीवारचा चेहरा नाना पटोले बघत नाही, दोघंही मिळून हर्षवर्धन सपकाळे बघत नाही, आणि तिघंही मिळून राहुल गांधीकडे बघत नाही. आणि त्यामुळं काँग्रेसमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. नेते कार्यकर्त्याला विचारत नाही, नेते हे व्यस्त आहे. आणि आता एवढा निवडणुकीमध्ये पटकणी खाल्ली तरी सुधारायला तयार नाही. होटल लिस्ट खराब आहे, होटल लिस्ट खराब आहे, होटल लिस्ट खराब आहे. दिवसभर शेख चिल्लीसारखे ओरडत राहतात, आणि त्यामुळे अशा शेख चिल्लीसोबत कुणी राहायला तयार नाही, आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर काँग्रेसचे नेते भाजपमध्ये येत आहेत. नागपुरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून उधळपट्टी सुरू आहे. एका 6 रूमच्या बंगल्यासाठी 1,09,00,000 रुपयाचा खर्च, ते कृषी मंत्र्याचा बंगला रिपेअर करण्यासाठी. नाही, जो आरोप झाला आहे तो बघावा लागेल, आणि त्यामध्ये जे काही परवानगी घेतल्या आहे का नाही घेतल्या आहे का, सार्वजनिक बांधकाम विभागाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियरचे अधिकार किती आहे, त्यांनी का वापरले, टेक्निकल सँक्शन घेतलं काय, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल कोणाचं होतं. शेवटी जेव्हा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल दिलं असेल कामाचं, तेव्हा कुठला ना कुठला फंड म्हणून दिले असेल, कुठल्या ना कुठल्या योजनेतून दिलं असेल. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फंड जेव्हा मिळतं तेव्हा ते बंगल्याची परिस्थिती वाईट असतं तेव्हा मिळतं. जेव्हा सर्टिफाईड करायला होतं, स्ट्रक्चरल डिपार्टमेंटला सर्टिफाईड करावं लागतं. जसं मलबार हिलचे काही बंगले आहेत, रामटेक बंगला आहे पूर्ण सडून गेला आहे. अनेक बंगले असे आहेत जे 60-60 वर्षापासून 70-70 वर्षापासून बंगले आहेत, त्याला पूर्ण पाडून बनवले तर मोठे हायराईज बिल्डिंग बनवावं लागतील. त्यामुळे जे बंगले जुने झालेले आहेत, तर मंत्रालयासमोरची रांग पूर्ण कोणी गेलं राहिला तर ती पुन्हा त्याचं रांगरंगोटी करावं लागतं. आता परिस्थिती अशी झाली आहे की हे जुने स्ट्रक्चर जे आहे त्यांना किती रांगरंगोटी केली, किती खर्च केले तर ते तसेच 1 वर्षाने होऊन जातात. आणि त्यामुळे एकंदरीत नागपूरमध्ये एक टावर तयार करून IS-IPS करता एक टावर प्रस्तावित केला आहे, आणि येणाऱ्या मंत्र्याकरता एक टावर. म्हणजे रवी भवनमध्ये वारंवार पैसे खर्च करण्यापेक्षा 1-2 टावर नागपूरमध्ये करायचे, उंच हायराईज टावर करायचे. MLA हॉस्टेलसाठी सुद्धा आमचा विचार आहे की सर्व बांधकाम जे काही आहे त्याचं सर्व स्ट्रक्चरल ऑडिट करून ते बांधकाम जर योग्य नसेल तिथेही टावर तयार करायचे MLA हॉस्टेलचे. आणि एवढ्या मोठ्या व्याप्त बंगले आहेत आमच्या अधिकाऱ्यांचे, जे हेरिटेज बंगले सोडून, हेरिटेज सोडून जे बंगले आहेत, एवढ्या मोठ्या जागा 1-1, 2-2 एकर जागा एका बंगल्यामध्ये नागपूरमध्ये घेऊन ठेवलेल्या आहेत. ते हेरिटेज स्ट्रक्चर असेल तर ठीक आहे, पण हेरिटेज स्ट्रक्चर नसेल तर आपल्याला टावर बांधून एकाच बिल्डिंगमध्ये IS ऑफिसरला आणता येईल, IPSला आणता येईल. जसं आपण नागपूर पोलीस कमिशनरकडे आपण केलं, SP आले, कमिशनर आले, एकच टावर तयार झाला.
तसा विचार आम्ही नागपूरमध्ये करतो आहे, जेणेकरून बंगल्याला दुरुस्तीचे पैसे लागणार नाही, वारंवार उधळपट्टी होणार नाही, जे कधी कधी अधिकारी करत असतात या बंगल्याच्या नावाने त्या बंगल्याच्या नावाने. त्यामुळं आपल्याला एक सेंट्रिक विचार करायचा आहे आणि मला वाटतं माननीय मुख्यमंत्र्याकडे आम्ही प्रेझेंटेशन करणार आहोत. लवकरच त्या ठिकाणी विधान भवनचं बांधकाम होते आहे. सोबतच आम्ही या ठिकाणी नाग भवन, रवी भवन, MLA हॉस्टेल याचा इंटिग्रेट प्लान तयार करून टावर सिस्टीम आणून जागा रिकाम्या करून या महत्त्वाच्या जागा या खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीने गव्हर्नमेंट स्कीममध्ये कशा डेव्हलप करता येईल याचाही विचार आम्ही करतो. या मंत्र्यांच्या बंगल्यामध्ये 30 कोटीचा घोटाळा झाला असा आरोप रोहित पवारांनी केला. दक्षता आणि गुण नियंत्रण मंडळाच्या चौकशीमध्ये आला असा आरोप केला. तर रोहित पवारांना का बोलावं लागतं? त्यांना माहिती आहे की आज विरोधी पक्षात मी बोललो नाही तर माझी स्पेस कोणतरी घेऊन टाकेल, त्यामुळे ते बोलत राहतात. या आठवड्यामध्ये निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. मतदार याद्यामध्ये गडबड आहे, अशा पार्श्वभूमीवर निवडणुका होण्याची मी वारंवार सांगतो, ही यादी कुठली आहे? नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती यादी कुठली आहे? ही यादी लोकसभेचीच आहे. ज्या यादीवर महाविकास आघाडी जिंकली आहे, ज्या यादीवर 31 खासदार जिंकले आहे महाविकास आघाडीचे, तीच यादी आहे नगरपालिकेची, तीच यादी आहे महानगरपालिकेची. नवीन यादी नाही आहे. पहिले समजून घेतलं पाहिजे, मदर रोल एकच असतो जो लोकसभेला वापरला जातो आणि लोकसभेनंतरच्या सर्व निवडणुका त्याच रोलवर होतात आणि त्यामुळे नवीन यादी नाही आहे. ते जिंकले म्हणून यादी बरोबर नव्हती, हारले म्हणून यादी चुकली आहे. कंत्राटदार संघटनेचे कामबंद आंदोलन सुरू आहे. काय यावेळच्या हिवाळी अधिवेशनात पुढे जाण्याची शक्यता आहे का? कंत्राटदारचं जर आंदोलन असेल तर त्या ठिकाणी कामं चालू करतील. कामं चालू केले गेले पाहिजे, कारण हिवाळी अधिवेशन जवळ आहे. नागपुरातच हिवाळी अधिवेशन होणार आहे, नागपुरातच हिवाळी अधिवेशन होणार आहे. त्यामुळं कामं सुरू झाले असतील. कंत्राटदाराचं पेमेंट आम्ही करतोय. सर, उद्धव ठाकरे 5 से 8 नवंबर तक बेमौसम प्रभावित इलाकों का दौरा करने वाले हैं. किसानों से बात भी करेंगे, उन्हें सरकार से पैसे मिले या नहीं. वो बेमौसम दौरा करते हैं. उद्धव ठाकरे है ना, बेमौसम दौरा करते हैं. जब जाना चाहिए तब जाते नहीं है. मंत्रालय में आना चाहिए था, मुख्यमंत्री थे तब आए नहीं. अब वो देखते हैं मुख्यमंत्री की कुर्सी अब तो चली गई है, दोबारा आने वाली नहीं है. अब वो बेमौसम चलता है उनका. विधिमंडल में कभी आए नहीं, 2.5 साल में 2.5 दिन आए. तो उद्धव ठाकरे का जो भी दौरा होता है या जो भी कार्यक्रम होते हैं या जो भी उनका काम होता है वो बेमौसम होता है. इसलिए मुझे लगता है उनको बेमौसम करने दीजिए, हम मौसम में करते हैं. राहुल गांधी ने आरोप लगाया है कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बड़े उद्योगपति के रिमोट कंट्रोल से चलते हैं. कौन? राहुल गांधी ने कहा है. राहुल गांधी, इनके इतिहास देख लीजिए. नेहरू जी, इंदिरा जी, सारा इतिहास हमारे पास है. क्यों भाई ऐसी बातें करते हो? किससे रिमोट कंट्रोल पे कौन चलाए देखा है. मोदी जी जनता के रिमोट कंट्रोल पे चलते हैं. 120 करोड़ भारत की जनता उनको साथ देती है. जनता जो कहती है वो मोदी जी करते हैं. इसलिए मोदी जी का कोई रिमोट कंट्रोल है तो भारत देश की जनता है. जनता जो मांगती है वो मोदी देते हैं, जनता जो कहती है मोदी जी करते हैं. इसलिए मोदी जी भारत देश के लिए और 120 करोड़ लोगों का सही उनका जो रिमोट है वो हमारे देश की जनता है. थँक्यू सर. अरे कामं सुरू झाली तुम्ही